गतजन्मी जर आपण पुण्य केलं असेल तर एकादशी दिवशी दर्शन मिळतं असं वारकरी संप्रदायातलं अध्यात्म सांगतं. आज तुम्हाला महापूजा करायचा मान मिळाला आहे, तो उपमुख्यमंत्र्यांबरोबर. काय भावना आहे? आम्हाला काही नाही साहेब, खूप आनंद झाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचा. काय पांडुरंगाची कृपा होती की सगळे आमचे 15 ते 20 माणूस होतं, त्यांच्यासोबत होतं. मग आम्हालाच पांडुरंगाची अशी काय साहेबाला बुद्धी दिली की आम्हालाच वरलं त्यानं. आमच्या माळी बघल्या, माळकरी हा का म्हणले हो जोडी आम्ही म्हणले नवरा बायको आम्ही हो साहेब म्हणलो. मग तुम्हाला आम्हाला मानाच त्यामुळे संधी द्यायची आहे म्हणले, मुख्यमंत्री तुम्हाला मान द्यायचा आहे म्हणले, तुम्ही आता थांबा म्हणले. आम्ही थांबले. आम्ही सगळे वारकरी आमचे गेलेत. आता आमचे 19 माणूस आहे साहेब आमच्या वारीचं दिंडीचं. बाया 15. आम्ही आमचे वडील भाऊ आहात. त्याला आनंद वाटला. कोटात म्हणले त्याने वाट पाहिली आमची. आमचा मोबाईल म्हणलो बा संधी भेटली. मी मंदिरात भेटलो. साहेबांना आम्हाला ठेवून घेतलं. मान देणार आहात शिंदे साहेबासंग म्हणलो. साहेबासंग मग त्याला आनंद वाटला. राहा म्हणले आम्ही येतो म्हणले. आता भाऊ आमचे बाहेर आहात. वाट पाहिली. बोलायला बोलतो म्हणाली. मधात येतो म्हणाले. आणि आनंद झाला आम्हाला. असं मनात बी नव्हतं, ध्यानात बी नव्हतं. काय होती पांडुरंगाची कृपा. आम्हाला घेतलं. साहेबाला बुद्धी दिली. त्यानं वल्ला आम्हाला. तुम्ही मान देतो म्हणले आम्हाला, जाऊ दे तुम्हाला मान भेटणार म्हणले. हो ठीक आहे साहेब. काय मागितलं देवाकडे? देवाकडे काहीच नाही साहेब. अशीच वारी चालू द्या. असंच सभा आम्हाला वारी घेऊन येऊ द्या. आमची माणसं भजने आहात. सगळ्याला समाधान भेटू द्या. सुख भेटू द्या. आमच्या संग येवा चालू द्यावा देवाला. आणि पाऊस उघडून जावा म्हणजे इटाल्याला मागणी घातली. सगळं समाधान झाले. कटान पडू आता सगळं समाधान झालं. पाण्यानं खूप झाला पाऊस म्हणजे इटाल्याला. थोडं कमी व्हावं म्हणजे आता उघडून जावं म्हणजे. पती समवेत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणं सौभाग्याचं मानलं जातं. तुम्हाला तर महापूजेचा मान मिळाला आहे. काय भावना आहे तुमची? काय भावना नाही, आनंद वाटला आम्हाला. आनंद वाटला. गावाकडनं निघायला वाटलं होतं का की आपल्याला अशा प्रकारचा मान मिळेल? नाही वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही दर्शनाला येऊ लागले विठ्ठलाच्या. आम्हाला जाता जाता इकडं आडिवलं. माळ बघू द्या म्हणले, तुम्ही जोगन हो का म्हणले ना, जोडपं हो का म्हणले ना. म्हणले हो. त्याला खरं वाटणं गेलं. मग पुन्हा आमच्या अण्णावर विचारले, लेकरं किती हात असं तसं विचारले. आम्हाला जाऊच दिलं नाही. मग तुमची माणसं पोटात म्हणल्यानं बोलून घेतले. आधार द्या म्हणले. मग येतं तुम्हाला जायचे ना म्हणले 2 वाजेशी. जाऊच दिले नाही आम्हाला. विठ्ठल रुक्मिणीकडे काय मागितलं तुम्ही? काय पती समय तुम्हाला दर्शन तर झालंय. हो ना. पण महापूजा करायला मिळाली. फार पुण्याचं काम, पुण्य मानलं जातं. काय मागितलं देवा? विठ्ठलाला माहीत आता. तुम्ही काय मागितलं? आम्ही काय मागलं नाही. हां. किती वर्ष झालं तुम्ही हे करता? 20 वर्ष झाले. हो 20 वर्षाचे जे तुम्ही करत आला वारी, त्याची आज पुण्य कामेल असं हो वाटतं? आले. वाटते ना 20 एकादश आहे. एकादश 20 झालं आम्हाला. एकादश आम्ही एकादश पंधरवाडी एकादश धरता. दोघंही धरता. तुमच्या डोळ्यात अश्रू आले होते. नेमकं कशाबद्दल, कशामुळे वाटलं ते? आनंद वाटला. हां. हो असं होईल म्हणून वाटलं नाही. उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेचा मान मिळाल्यानंतर, महापूजा करण्याची संधी मिळाल्यानंतर ह्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावरून जो आनंद ओसंडून वाहत आहे ना, तो आनंद खूप काही सांगून जातो. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.